नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंडे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जो असणार आहे तो स्पेशली एससीबीसी आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। तर एससीबीसी आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे, बरोबर। तर ते येण्यासाठी खूप वेळ लागत होता, म्हणजे नवीन जे रूल्स निघाले त्याच्यानुसार खूप वेळ लागत होता। त्याच्यामुळे सरकारने काय केलं की एससीबीसी आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करण्याची डेट ही वाढवली, म्हणजे त्यांना एक 6 महिन्याचा टाइम पिरियड दिला आहे। तर त्याच्या आतमध्ये ओबीसी आणि एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सबमिट करायचे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं सर्टिफिकेट ऑलरेडी त्यांच्याकडे आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण ज्या विद्यार्थ्यांचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अवेलेबल नाहीये सध्या, पण त्यांनी ते काढायला टाकलं, म्हणजे अप्लाय केलं त्यासाठी, तर त्यांचं सर्टिफिकेट पुढच्या 6 महिन्यामध्ये येणं हे गरजेचं आहे आणि त्यानुसार ते व्यवस्थित त्यांचं ऍडमिशन घेऊ शकतात। म्हणजे सध्या ते विद्यार्थी ऍडमिशन कन्फर्म करू शकतात, ऍडमिशन घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर त्यांना फक्त जी प्रमाणपत्र सादर करण्याची डेट आहे ती एक्सटेंड करून ती 6 महिन्याचा त्यांना मुदत दिलेली आहे। तर त्या 6 महिन्याच्या मुदतीमध्ये तर ते प्रमाणपत्र सादर करू शकतात। त्या संदर्भातला एक शासनाचा जी आर आहे, तो जी आर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा जी आर आहे। तर हा जी आर पब्लिश झालाय 26 ऑगस्ट 2025 ला। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण हा जी आर लाईन बाय लाईन रीड करू, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। तर याची प्रस्तावना अशी आहे: राज्यात दिनांक 26/2/2024 पासून एससीबीसी आरक्षण अधिनियम 2024 लागू करण्यात आला असून त्या अन्वये एससीबीसी प्रवर्गास शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता व शासकीय सेवेतील सरळ सेवेकरिता 10% आरक्षण विहित करण्यात आलेले आहे। तसेच या विभागातील शासन निर्णय दिनांक 7/9/2023 अन्वये माननीय न्यायाधीश शिंदे समिती गठीत करण्यात आलेली असून इतर समितींच्या शिफारीनुसार मराठा समाजातील काही विद्यार्थ्यांना नव्याने कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे म्हणजेच इतर मागास प्रवर्गाचे, म्हणजे त्याला आपण ओबीसी म्हणतो, जात प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत। एससीबीसी आरक्षण अधिनियम 2024 राज्यात नव्याने लागू झालेल्या तसेच शासन निर्णय दिनांक 7/9/2023 अन्वये माननीय न्यायाधीश शिंदे समितीच्या शिफारीनुसार नव्याने कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचेच म्हणजे इतर मागास वर्ग प्रवर्गाचे ओबीसी जात प्रमाणपत्र मिळण्याची कार्यवाही अद्यापही सुरू असल्यामुळे सदर प्रवर्गातील तसेच विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र अलीकडच्या काळात मिळालेले असल्याने त्यांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्राप्त झालेली नाही। अशा विद्यार्थ्याने प्रवेश जात वैधता प्रमाणपत्राच्या अभावी अवैध होऊ नयेत म्हणून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता काही कालावधीची मुदत वाढवून देण्याची बाब शासनाच्या विचारधानी होती। त्यानुसार शासन निर्णय खालीलप्रमाणे घेत आहे। तर आपण पाहूया शासन निर्णय काय आहे। तर शासन निर्णय: राज्यात सध्या सुरू असलेल्या सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, आता त्याच्यामध्ये कोणते अभ्यासक्रम येत आहेत, तर अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर अव्यावसायिक अभ्यासक्रमासहित एससीबीसी व ओबीसीच्या प्रवर्गातील या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत। परंतु सदर उमेदवारापैकी काही उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसह उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या दिनांकापासून, म्हणजे तुम्ही ज्या दिवशी रजिस्ट्रेशन केलं प्रवेशासाठी अर्ज केलेल्या दिनांकापासून 6 महिन्याची मुदत देण्यात येत आहे। सदर 6 महिन्याच्या मुदतीमध्ये संबंधित उमेदवाराने म्हणजे विद्यार्थ्याने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार जबाबदार राहतील। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक तुम्ही पाहू शकता असा आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि यांच्या आदेशानुसार व नावे। तर तुम्ही पाहिलं, तुम्हाला समजलं असेल ज्या जी आर मध्ये काय पद्धती काय स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जी आर पाहिला तर त्याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला नमूद केलेलं पाहायला मिळते की ओबीसी आणि एससीबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी त्यांना 6 महिन्याची एक्स्ट्रा वेळ वाढवून देण्यात आली आहे।
पण लक्षात ठेवा हा GR फक्त कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी असणार आहे. जर तुमच्याकडे NCL नसेल तर तुम्हाला NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे तुम्हाला आत्ताच ऍडमिशनच्या वेळेस देणं बंधनकारक असणार आहे. हा GR फक्त आणि फक्त कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट साठी असणार आहे. त्याचबरोबर हा GR ओबीसी आणि SC/BC विद्यार्थ्यांसाठी असणार आहे फक्त. त्याचबरोबर उर्वरित जे विद्यार्थी आहेत NT कॅटेगरीचे असतील, SC/ST कॅटेगरीचे असतील, तर या विद्यार्थ्यांसाठी जे आपले स्टँडर्ड रूल्स आहेत, जे स्टँडर्ड आपण प्रोसिजर करतो, तर त्या पद्धतीचे रूल्स त्यांना ऍप्लिकेबल असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही फक्त आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्याचसोबत हा व्हिडिओ किंवा हे आपलं चॅनल जे असेल ते तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इंजिनिअरिंग ऍडमिशन बद्दल किंवा या पद्धतीचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आणि विश्वसनीय माहिती मिळत राहील. आणि आपल्या चॅनलला प्लीज तुम्ही फक्त सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.